अनेक वर्ष भाजपमध्ये राहून देखील डावललं गेलं आणि कुठेतरी शेवगाव नगर परिषदेत भाजपचे जे प्रदेश चिटणीस आहे अरुण मुंडे यांची जे मंडळी आहे त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी घेत ते नगराध्यक्षांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः अरुण मुंडे आपल्या सोबत आहे। अनेक वर्ष भाजपमध्ये तुम्ही काम केलं आणि ऐन निवडणुकीच्या वेळी डावललं गेलं, कसं बघता? खरं पाहता मी प्रदेशाध्यक्ष रवीजी चव्हाण साहेब आणि बावनकुळे साहेबांना मी धन्यवाद व्यक्त करीन, कारण त्यांनी मला 5 दिवसापूर्वी सांगितलं होतं का तुझा तिकीट किंवा तुझी उमेदवारी आम्ही फायनल केलेली आहे आणि मला त्यांचे विश्वास आहे। नाटकी सांगितलं असं मी बिलकुल माझ्या मनात कुठं नाही, कारण त्या दोन्ही नेत्याला मी चांगलं ओळखतो। त्यांनी मला स्पष्ट सांगितल्यानंतर लोकप्रतिनिधींनी हट्ट केला का अरुणला द्यायचं नाही, मग त्यांनी त्यांच्या जवळचा घरातला पाहुणा त्याला उमेदवारी दिली। दुर्दैवानं ह्या तालुक्यामध्ये शहरमध्ये खूप मोठं समस्या आहेत आणि ते असे लोक पूर्ण करू शकत नाही, म्हणून एक गावाला कुठंतरी पर्याय निर्माण करण्यासाठी आणि माझ्या होणारा अन्याय जर आता थांबलो तर कार्यकर्ते टिकणार नाहीत आणि जर आपण निर्णय नाही घेतला तर भविष्यामध्ये गावाचं वाटोळं होईल। ह्यामुळे मी निर्णय घेतला की शिवसेना धनुष्यबाण हे सगळं 1 तासात आधी निर्णय झाला। कधी 1 दिवस आधी निर्णय झाला असताना तर 24च्या 24 एकदम तगडे सीट उभं राहिले असते, तरी आमचे 14 धनुष्यबाणावर त्या गडबडीत 2 आमचे धनुष्यबाणाचे फॉर्म उडाले छाननीमध्ये, म्हणजे 16 भरले होते आम्ही आणि 5 आम्ही आता अपक्ष पुरस्कृत केलेले आहेत तर त्यांना एबी फॉर्म आम्हाला टायमाला देता आला नाही। असे आम्ही 19 लोक उभा केले 24 पैकी। 19चे 19 लोक आमचे चांगल्या पद्धतीने ताकदीने लढत आहेत। 100% सत्ता शिवसेनेची येईन अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही, पण कुठेतरी हा राजकीय संघर्ष वाटत नाही का? कारण विधानसभेला पण पक्षांतर्गतच कल पाहायला मिळाला, आता देखील एवढं वर्ष काम करून देखील लोकप्रतिनिधीच आपल्या प्रदेश सरचिटणीसच्या म्हणा किंवा सहकाऱ्यांच्या विरोधात जात आहे, खंत वाटते? मला तर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठाचं नवल वाटतंय। नेमकी पार्टी मोठी आहे की लोकप्रतिनिधी मोठे आहेत हे जरा विचार करण्याची पार्टीला गरज आहे। ज्या वेळेस ह्या पार्टीमध्ये कुठेही आमदार खासदार नव्हता, 2 खासदार होते, तेव्हा आज देशात सत्ता आली। ही काय आमदार खासदाराच्या जीवा आली का? ही सर्वसामान्याच्या जीवावर सत्ता आलेली। हे कुठंतरी वरिष्ठांनी डोक्यात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचा कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता आहे। त्यांनी त्याची पिढी घातली, काही ज्या 2-2 पिढ्या गेल्या की भारतीय जनता पार्टी मागे ताकदीने उभं राहिले। मला काही भेटलं नाही तरी चालन, पण भारतीय जनता पार्टी ही सत्तेत आली पाहिजे। पण सत्तेत आल्यानंतर आयराम गायरामची संख्या वाढली आणि जिथं लायकीचा माणूस आहे तो बाजूला बसायचा, आयराम गायरामला पुढं करायचं, ही जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये कमालीची नाराजी महाराष्ट्रभर निर्माण झालेली आहे। याचा निर्णय आणि कुठंतरी विचार वरिष्ठांनी केला पाहिजे। म्हणजे वरिष्ठ खाली कार्यकर्त्यांचं ऐकत नाही असं म्हणायचं नाही, वरिष्ठ कार्यकर्त्याचं ऐकत नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण कित्येक लोकांनी काही मुद्दे मांडलेत खाली। प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही जे आयात झालंय ना, त्याच्यामुळं जो खालचा आपला जो कार्यकर्ता होता सच्चा, मी म्हणत नाही की तुम्ही भारतीय जनता पार्टीचा ताकद नसणाऱ्या कार्यकर्त्याला कोणतं बी तिकीट द्या कुठं मोठं बसा, पण जिथं जिथं ताकदीचे कार्यकर्ते झेडपीला निवडून आलेले त्या काळात, ज्या काळात कधी सत्ता नव्हत्या, पंचायत समितीला निवडून आले, नगरपालिकेला निवडून आले, एकदम सत्तेच्या विरोधात त्या टायमाला लोक जे निवडून आले, संघर्ष करत होते भाजपसाठी, जेव्हा कारखाने सम्राट आपल्या संघ नव्हते, पण ते कार्यकर्ते कुठे याची जरा यादी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केली पाहिजे। पण आता कुठेतरी जर आपण बघितलं, अनेक वर्षापासून पक्षासाठी लढताय, झगडताय, राजकीय संघर्ष तुम्ही करताय आणि अशा वेळेस डावललं जाणं, वरिष्ठांची बोलणं झालं या संदर्भात? काही बैठक वगैरे केली? वारंवार वरिष्ठांसंग बोललोय, वरिष्ठ ऐकून घेतात पण निर्णय काही होत नाही, याची जरा खंत वाटते। आता आपण जर बघितलं तर अनेक वर्षापासून भाजपमधलेच तुमचे मुनिगराजळे आमदार आहेत, शेवगावमध्ये रस्ते व्यवस्थित नाहीये, पाणी नाहीये, ड्रेनेजची समस्या आहे। आता आम्ही आलो तर सगळे रस्त्यावर खड्डेच खड्डे। तर अशा परिस्थितीमध्ये
कार्यकर्त्यांनाच डावलणं, तुम्ही कोणता मुद्दा घेऊन या आता नगर परिषदच्या निवडणुकीला सामोरं जात आहे? मी आज ह्या नगरपालिकेमध्ये ज्या सगळे रस्ते खराब आहेत, रस्त्याला खड्डे पडलेत, ड्रेनेज नाही, तुम्हाला सांगतो पाण्याची एकदम भीषण आणि वाईट परिस्थिती आहे. त्या जी योजना आली त्याच्यामध्ये अक्षम्य चुका आहेत, त्या त्रुटी दुरुस्त करून ती योजना व्यवस्थित करणं, त्यानंतर नगरपालिकेची इमारतचा जो प्रश्न आहे तो सोडवणं, शेवगावला कॉम्प्लेक्स करणं, जॉगिंग पार्क करणं, असे खूप काही प्रश्न आहेत. प्रश्न आहेत, ते सगळे सोडायचेत, ती कामं करायचेत आणि ह्या गावाला एक असं सुंदर मॉडेल तयार करायचंय. याच्यासाठी आपण लढणार आहेत आणि आपण हे वचन लोकांना देतो की हे सगळे एकनाथ शिंदे साहेबांकडून आम्ही करून घेऊ. ही काल परंपरा आम्ही म्हणत होतो, पण आज स्वतः साहेबांनी सांगितलंय मी सगळं करतोय म्हणून. आता लोकांना लक्षात आलंय की अरुण मुंडे जे बोलत होता की मी करून घेतो आणि साहेबांनी सांगितलं आता मी करणार आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. शेवटचा प्रश्न, काय सांगा, एवढं वर्ष काम करून देखील अन्याय होत आहे? भारतीय जनता पार्टीमध्ये वरिष्ठाला विनंती करू शकतो की आपला जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे ना त्याला जपा. माझ्यासारख्या कित्येक कार्यकर्ते अन्याय झालाय. मी जर दुबळा असतो ना तर मी इलेक्शनला लढलो नसतो आणि मी खरंच माझी लायकी नसती तर एकनाथ शिंदे साहेब सभेला आले नसते. आपल्याच कार्यकर्त्याला आपण ओळखीनात, आपला कार्यकर्ता ओळखा, एवढीच मला भारतीय जनता पार्टीला सांगायचं. तर नक्कीच हे होते अरुण मुंडे. कुठेतरी भाजपने डावलल्यानंतर आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून ते नगर परिषदेच्या नगराध्यक्षांच्या पदासाठी उमेदवाराच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं भाजपनं जरी डावललं असलं तरी एकनाथ शिंदेंनी त्यांना साथ दिलेली आहे आणि या नगर परिषदेत एकनाथ शिंदेंची शिवसेनेचा नक्कीच विजय होईल असा विश्वास देखील अरुण मुंडे यांनी व्यक्त केला आहे. उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर.